न्यूज भारती सादर करत आहे बातमीनामा। आषाढी वारीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंढरपूर येथील श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा सपत्नीक पार पडली। राज्यात भरपूर पाऊस पडू दे, माझा शेतकरी सुखी समाधानी राहू दे, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलचरणी केली। मानाचा वारकरी प्रतिनिधी म्हणून नाशिक जिल्ह्यातील बाळू अहिरे आणि त्यांच्या पत्नी आशा यांना मान मिळाला। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत आहे। त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं येत्या रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे। अधिवेशन सुरळीत पार पडावं यासाठी विरोधी पक्षांना सहकार्याचं आवाहन करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। 23 जुलै रोजी अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत। या अधिवेशनाचं कामकाज 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे। भारतीय अर्थव्यवस्था मेक इन इंडिया योजनेमुळे जागतिक स्तरावर कशी उंचावत आहे याचं एक उदाहरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाज माध्यमांवर प्रसारित केलं आहे। यामध्ये भारतीय बनावटीच्या विविध उत्पादनांच्या निर्यातीच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठेत भारताच्या वाढता प्रभाव, सहभाग, उपस्थितीविषयी त्यांनी भाष्य केलं आहे। बुटापासून ते क्षेपणास्त्रापर्यंत अनेक गोष्टी परदेशात वापरल्या जात आहेत। भारताची डिजिटल देयक व्यवस्था UPIला जागतिक स्तरावर मान्यता मिळाल्यानं अनेक देशांमध्ये डिजिटल पेमेंटचा मार्ग मोकळा झाला आहे। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचा आदेश मसुरी इथल्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीनं जारी केला आहे। तसंच पुढील कार्यवाहीसाठी त्यांना 23 जुलैपूर्वी मसुरी इथं अकादमीत बोलावण्यात आलं आहे। श्रीलंकेत डंबोला इथं येत्या शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या आशिया चषक T20 स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघ काल कोलंबोमध्ये दाखल झाला। हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा सलामीचा सामना पाकिस्तानशी होणार आहे। स्पर्धेतील अ गटामध्ये भारत, पाकिस्तान, संयुक्त अरब अमिराती आणि नेपाळच्या संघाचा समावेश आहे, तर यजमान श्रीलंकेसह मलेशिया, थायलंड आणि बांगलादेश हे संघ ब गटात आहेत। हा होता आजचा बातमीनामा। पुन्हा भेटूयात पुढील बातमीनाम्यात। तोपर्यंत नमस्कार।